तुम्ही एक जागरूक म्हणतो ना आपण, एक अवेअर नागरिक आहात, जागरूक नागरिक. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? कोणालाही OTP देऊ नका. तुमचे बँक डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिसिटी, हे ते 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 काही कुणाला शेअर करू नका. कोणाचे मेसेज अननोन व्यक्तीचे, अनोळख्या व्यक्तीला भाव पण देऊ नका. काही माहिती पाठवू नका, पैसे घेऊ नका, देऊ नका, कॉन्फरन्स कॉलवर जाऊ नका, आपले पिन टाकू नका. बस हे करू नका तर तुम्ही त्याच्यापासून वाचणार. एक प्रश्न विचारू. आता दुनियेत चंद्रावर मंगळावर चाललेले, मग ह्याच्यावर कंट्रोल होत नाही काय? त्याच्यावरती अवेअरनेस हाच कंट्रोल आहे. कारण माणूस आहे तर माणसाकडून चुका होतात, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे माणूस काय करतो, चुकाच्या नादामध्ये माहिती देऊन टाकतो. तर हे रोखण्यासाठी आपण स्वतः, नॉलेज तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. यूट्यूब बघताय, रील बघताय, वाचताय, न्यूजपेपर वाचताय, सगळीकडून तुम्हाला माहिती मिळते. पण सर्वात महत्त्वाचं आहे की त्या नॉलेजचा, त्या ज्ञानाचा वापर करा. सतर्क राहा, ज्ञानाचा वापर करायला शिका. मुलांना सुद्धा शाळेत तेच सांगतात की तुम्हाला ABCD वगैरे सगळं येतं, तुम्ही पाठ करता, पण त्याचा कसा वापर केला पाहिजे, ते काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. आणि आपण माणूस आहे तर आपल्यासोबत सुद्धा फ्रॉड होणारच आहे, ठीक आहे. हेच सांगायचं होतं. आणि तो नंबर सेव्ह करा, 1930-1930 आणि cybercrime.gov.in ही वेबसाईट लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांना पण ही माहिती द्या. थँक्यू.